आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे कोणत्याही माणसाला टाळता येत नाही. ते सत्य म्हणजे प्रत्येकाला कर्माचं फळ भोगावंच लागतं. आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, तर शेवटपर्यंत नक्की ऐका. ते सत्य म्हणजे प्रत्येकाला कर्माचं फळ भोगावंच लागतं. जगात कितीही हुशार असाल, कितीही शक्तिशाली असाल, कितीही श्रीमंत असाल, पण आपल्या कर्मापासून कोणीही पळू शकत नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही वर्षांनी, पण आपल्या प्रत्येक कृतीचा हिशोब निसर्ग ठेवत असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण अनेकदा पाहतो की काही लोक खोटं बोलतात, दुसऱ्यांना फसवतात, लोकांचा विश्वासघात करतात आणि तरीही त्यांचं आयुष्य खूप चांगलं चाललेलं आहे असं आपल्याला दिसत असतं. तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो, चांगलं काम करणाऱ्याला, माणसालाच नेहमी संघर्ष का करावा लागतो? वाईट करणाऱ्यांना शिक्षा का मिळत नाही? पण आपण एक गोष्ट विसरतो, कर्माचं चक्र हळूहळू फिरतं, पण ते कधीही थांबत नाही. बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे कर्माचं फळ मिळण्यासाठीही वेळ लागतो. एक छोटी गोष्ट सांगते. एका गावात 2 मित्र राहत होते. पहिला मित्र प्रामाणिक होता. तो मेहनत करत होता, लोकांची मदत करत होता. दुसरा मित्र मात्र लोकांना फसवून पैसे कमवत होता. काही वर्षांपर्यंत असं वाटलं की फसवणूक करणारा मित्र जिंकला, कारण त्याची दिवसेंदिवस प्रगती होते असं वरचेवर दिसत होतं. त्याच्याकडे पैसा होता, मोठं घर होतं. पण काळ बदलला. त्याच्या चुकीच्या कर्मांचा परिणाम हळूहळू दिसू लागला. लोकांचा विश्वास गेला, त्याचे जवळचे लोक त्याच्यापासून दूर गेले आणि शेवटी तो एकटा पडला. दुसरीकडे प्रामाणिक मित्राला सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्याने आपली चांगली कर्म सोडली नाही. त्यावर तो त्याच्या कर्मावरती ठाम होता आणि तो खऱ्याने राहायचा. काळानुसार त्याला लोकांचा आदर मिळाला, विश्वास मिळाला आणि खरा आनंद मिळाला. मित्रांनो, जीवनात पैसा, प्रसिद्धी आणि यश महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे आपली कर्म. कारण कर्म अशी संपत्ती आहे जी आपल्या प्रत्येक क्षणासोबत चालत असते. तुम्ही एखाद्याला दिलेला आनंद, तुम्ही केलेली मदत, तुम्ही दाखवलेला प्रामाणिकपणा, हे सगळं एक दिवस तुमच्याकडे परत येतं. कधीकधी जीवन आपल्याला खूप कठीण परीक्षा देतं. आपण चांगलं वागतो तरीही दुःख मिळतं. तेव्हा निराश होऊ नका, कारण चांगल्या कर्माचं फळ नेहमी उशिरा मिळतं, पण ते कायमस्वरूपी मिळतं. वाईट कर्माचं फळ कदाचित लवकर मिळणार नाही, पण जेव्हा ते मिळतं तेव्हा ते माणसाला आतून हादरवून टाकतं. लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही फसवू शकता, तुम्ही जगाला खोटं दाखवू शकता, पण तुम्ही तुमच्या कर्माला, स्वतःला कधीही फसवू शकत नाही. कर्म म्हणजे सावलीसारखं असतं. जिथे तुम्ही जाल तिथे ते तुमच्या मागे असतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचंही मनसुद्धा दुखवायचं नाही, कोणाचा हक्क कधीच हिरावून घ्यायचा नाही. मागे झालेल्या गोष्टी त्या झाल्या, पण इथून पुढचं आयुष्य नेहमी खऱ्याने वागण्याचा प्रयत्न करायचा. कोणाचंही वाईट किंवा निंदा करायची नाही आणि कितीही अडचणी आल्या तरी योग्य मार्ग सोडायचा नाही. कारण तुमचं आजचं कर्मच तुमचं उद्याचं भविष्य घडवत असतं. आज तुम्ही जे पेराल उद्या तेच उगवेल. जर प्रेम पेराल तर ते प्रेम उद्या तुमच्या आयुष्यात नक्की येईल. ते कर्म बनवून, त्याचा चांगला हिशोब बनवून ते नक्की तुमच्यासमोर येईल. जर तुम्ही इतरांना आदर दिलात तर तो आदर उद्या तुम्हाला मिळेल. जर प्रामाणिकपणा पेराल तर तोच प्रामाणिकपणा इतरांच्या मदतीने तुमच्या समोर येईल, तोच विश्वास तुम्हाला मिळेल. आणि जर फसवणूक पेराल तर एक दिवस त्याचं दुःखही भोगावं लागेल.
आणि त्याचा त्रास स्वतःलाच होत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मित्रांनो, जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी चांगलं कर्म करत राहा. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते, लोकही बदलतात, पण कर्माचा नियम कधीही बदलत नाही. तो प्रत्येकाच्या समोर कधी ना कधी येत असतो. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करूयात चांगल्या गोष्टींसाठी. प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं. त्यामुळे म्हणून चांगलं करा, चांगला विचार करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. एक दिवस नक्कीच तुमच्या चांगल्या कर्माचं सुंदर फळ तुम्हाला मिळेल. तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे. जो माणूस दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवटसुद्धा खूप वाईट असतो. दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले, त्रास दिला, त्याच्याबरोबर कपट कारस्थान केले, कधीही प्रामाणिकपणाने चालले नाही. आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधील मोठा योद्धा कपट करूनच मारला गेला. त्यामुळे जो जसं कर्म करेल तसं त्याला फळ मिळते. तसेच दुर्योधनानेही जसे कर्म केले तसेच त्याला त्याचे फळ मिळाले. पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिले, त्यांच्याबरोबर कपट केले, तर शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटकारस्थानानेच झाला. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालाक समजत असेल, दुसऱ्यांना दुःख देऊन, त्रास देऊन, दुसऱ्यांना वेडेपणा मूर्ख बनवत असेल, तर लक्षात ठेवा, एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं कोणीतरी येईल जे त्यालासुद्धा धोका देऊन जाईल. कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते. जो जसं कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ मिळते. तुमचा आनंद, तुमची खुशी, तुमचे दुःख कोणालाही सांगितले नाही पाहिजे. कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात देखील. या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कोणीही आनंदी होऊ शकत नाही. लोक तुमच्यावर जळतात. त्यामुळे आपले प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचणी लोकांना दाखवणे गरजेचे नाही. ते स्वतःपुरते मर्यादित ठेवा. लोक तर यासाठीही बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःखी करण्यासाठी आणि सुखी माणसाला त्रास देण्यासाठी. तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंत ठेवा. ही अडचण फक्त अशा माणसाला सांगा ज्यांना समजून घेण्याची समज असेल. जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि त्यातून वाईट कर्म प्रत्येकाच्या हातून घडत असतात. त्यामुळे मनाला कंट्रोल करायला शिकले पाहिजे. आयुष्यामध्ये जेव्हा कोणतेही दुःख येईल, मोठी आपत्ती येईल, कोणतीही अडचण आली तर कधीही हिंमत हारू नका. फक्त थोडी वाट पहा, थोडी सहनशीलता ठेवा. जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो, तो संकटांना सहजपणे पार करतो. माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काही इच्छा या अपूर्णच राहतात. कारण काय माहीत मागच्या वेळी काय काय कर्म आपण सोबत घेऊन आलेलो असतो. त्यामुळे आजपासून सुरुवात करा की जे करेल ते चांगलंच करेल आणि जेवढं होईल तेवढं इतरांना मदत करेल. आपल्यामध्ये कमी असलेल्या गोष्टी फक्त आपणच दूर करू शकतो, दुसरे कोणीही नाही. बाकी सगळे तर फक्त याचा फायदा घेतात. खरं बोलणं तर दूरच राहिलं, आजकाल लोक खरं ऐकणंसुद्धा पसंत करत नाहीत. पण म्हणून आपण स्वतःला दूषित करायचं नाही आणि वाईटही वागायचं नाही. काही वाटायचं असेल तर हसू वाटा. अश्रू तर सगळ्यांच्याच जवळ असतात. देणार असाल तर इतरांना आनंद द्या. दुःख तर सगळ्यांजवळच असतं.
जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ते स्वतः तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात लिहिलेलं नाही ते येऊनसुद्धा निघून जाईल. आयुष्य हे कधीही आनंदी नसतं, त्याला आनंदी बनवावं लागतं. आणि जर आपण इतरांना मदत करत राहिलो, चांगली कर्म करण्याचा प्रयत्न केला तर आनंद आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे आनंद आणायचा की दुःख हे आपल्याच हातात असतं. स्वतःची स्तुती स्वतःच करणे चुकीचं आहे, कारण सुगंध स्वतः सांगतो की फूल कशाचं आहे. कोणालाही तेवढाच उपदेश द्या जेवढी त्याची समज असेल, कारण बादली भरल्यानंतर पाणी हे वायाच जातं. अडचणी तर जिवंत माणसासमोर येतात, मेल्यानंतर लोक स्वतः रस्ता रिकामा करतात. विहिरीमध्ये जाणारी बादली सुद्धा खाली वाकून जाते आणि भरूनच बाहेर येते. आयुष्याचं सुद्धा हेच गणित आहे. जो नम्रपणा दाखवतो तो सगळं मिळवतो आणि त्याला आनंदसुद्धा मिळतो. नाते तोडले तर नाही पाहिजे, पण जिथे कदर नाही तिथे निभावले पण नाही पाहिजे. वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही भरवसा ठेवू नका. ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाहीत. ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीच सोडत नाही, त्याप्रमाणे इतरांचा स्वभाव असतो. म्हणून स्वतःचा स्वभाव दूषित करू नका. होईल तेवढे इतरांवर प्रेम करा, नम्रपणे राहा. त्याही कर्माचा नक्कीच आनंद बनवून तुमच्या आयुष्यात तो परत येईल. नाती ही तेव्हाच यशस्वी होतात जी दोन्हीकडून निभावली जातात, कारण एका भाजून चपातीसुद्धा बनत नाही. त्यामुळे दोन्हीकडून नाती निभावण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्याच्यातील चांगले गुण दिसत नाहीत. तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्त्व देतील, जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काम आहे. कारण दिवा लावल्यानंतर काडी फेकूनच दिली जाते. कधीकधी आपण लोकांना मदत करतो, त्यांच्यासाठी उभे राहतो, प्रामाणिकपणे काम करतो, पण त्याच लोकांकडून आपल्याला दुर्लक्ष, टीका किंवा विश्वासघात मिळतो. तेव्हा मनात प्रश्न येतो, मी इतकं चांगलं करतो पण माझ्यासोबत असं का होतं? पण मित्रांनो, चांगलं काम कधीच वाया जात नाही. वाईट करणं खूप सोपं असतं, खोटं बोलणं सोपं असतं, फसवणूक करणंही सोपं आहे, दुसऱ्याला खाली खेचणं सोपं असतं, पण चांगलं करणं, प्रामाणिक राहणं आणि योग्य मार्गावर चालत राहणं हे खूप कठीण असतं. कारण चांगल्या माणसाच्या अनेक परीक्षा द्याव्या लागतात. लोक त्याचा गैरफायदाही घेतात, त्याच्या शांत स्वभावाला कमजोरी समजतात. पण सत्य हे आहे की चांगुलपणा कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. एका शेतकऱ्याची कल्पना करा. तो आज बी पेरतो आणि उद्या फळाची अपेक्षा करत नाही, कारण त्याला माहीत असतं की बीजाला उगवण्यासाठी वेळ लागतो, झाड मोठं होण्यासाठी वेळ लागतो आणि त्याला फळ येण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. अगदी तसंच आयुष्यातील चांगल्या कर्माबाबतही तसंच असतं. आज तुम्ही जे चांगलं करत आहात त्याचं फळ उद्या मिळेलच, पण योग्य वेळ ती नक्की येईल. लोकांचं नाही, स्वतःचं ऐका. अनेक लोक तुम्हाला म्हणतील, इतका चांगला बनू नकोस, जग खूप स्वार्थी आहे, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला जाईल. हो, काही लोक फायदा घेतील, काही लोक तुमची किंमत समजणार नाहीत, पण म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव बदलणार का? जर दुसरे चुकीचे आहेत म्हणून तुम्हीही चुकीचे झालात तर फरक काय राहील? म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा की ज्याच्याकडे मनशांती आहे त्याचा विजय असतो. ज्याने कोण लोकांना फसवून यश मिळवलं त्याचा विजय असतो का?
की ज्याने प्रामाणिकपणे संघर्ष करून यश मिळवलं त्याचा खरा विजय नेहमी त्याचाच असतो. जो रात्री शांत झोपू शकतो, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याला स्वतःकडे पाहताना लाज वाटत नाही. कारण इतरांना दाखवण्यापेक्षा स्वतःला माहिती असतं की आपलं स्वतःचं कर्म काय आहे. त्यामुळे हार मानू नका. कधीकधी आयुष्य तुमच्या चांगुलपणाची परीक्षा घेतं. लोक तुमच्यावर अन्याय करतील, तुमची किंमत ओळखणार नाहीत, तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतील. पण त्यावेळी हार मानू नका. कारण जग बदलण्यापूर्वी चांगली माणसं स्वतःला टिकवून ठेवतात. जर तुम्ही थांबलात तर चांगुलपणाचा एक दिवा विझेल. पण जर तुम्ही पुढे चालत राहिलात तर अनेकांना प्रकाश मिळेल. तुमच्याकडे बघून अनेक जणांना प्रोत्साहन मिळेल. चांगलं करत राहण्याचं रहस्य: चांगलं काम करा पण त्याची जाहिरात करू नका. इतरांना मदत करा पण परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. कारण ते तुम्हाला आनंद बनवून कधी ना कधी तुमच्यासमोर नक्की येईल. त्यामुळे इतरांना प्रेम द्या पण त्या प्रेमाच्या बदल्यात काही मिळालं पाहिजे अशी अट कधीही ठेवू नका. कारण अपेक्षा जितक्या कमी तितकी मनःशांती जास्त मिळते. आणि मनःशांती हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. लक्षात ठेवा, फुलं सुगंध देताना कोणाचा धर्म, जात किंवा ओळख पाहत नाहीत. सूर्यप्रकाश देताना कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे हे कधीच पाहत नाही. नदी पाणी देताना कोण चांगलं, कोण वाईट हे ठरवत नाही. निसर्ग आपलं जशाप्रमाणे काम करत राहतो तसंच आपल्यालाही करावं लागतं. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, वेळही बदलते. तुम्ही तुमचा चांगुलपणा बदलू देऊ नका. कारण शेवटी जिंकतो तोच जो संकटांमध्ये चांगला राहतो, खरा राहतो. म्हणून आजपासून एक मंत्र लक्षात ठेवा: चांगलं कर आणि मग करत राहा. परिणामाची चिंता करू नको. कारण चांगुलपणा कधीही वाया जात नाही. धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. भेटूयात पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.